प्रेक्षक मित्रांनो, स्वागत आहे तुमचे भूमी क्रिएशन चॅनलवर। चला तर आपण आजच्या कहाणीला सुरुवात करूया। सकाळची वेळ होती, 6 वाजले होते। बाहेर थोडा अंधारच होता, पण आकाशात प्रकाशाचा थर तयार होऊ लागला होता। पक्ष्यांचा मंद किलबिलाट ऐकू येत होता। घरात तशी शांतताच होती, पण जुन्या घड्याळाची टिकटिक आणि पंख्यांचा मंद आवाज खोलीत घुमत होता। 70 वर्षीय गणेशराव बेडवर झोपले होते। त्यांच्या चेहऱ्यावर एक शांतता होती। ते हळूच उठले आणि अजूनही गाढ झोपेत असलेल्या त्यांच्या पत्नीकडे पाहू लागले। उषा, अगं उठ, 6 वाजले आहेत, मी फिरायला जात आहे। उषाताईंनी अजूनही डोळे उघडले नव्हते, पण गणेशरावांचा आवाज ऐकून त्यांनी किंचित मान हलवली आणि बाजूला वळून म्हणाले, हो ठीक आहे, तुम्ही जा, मी लवकरच उठते। गणेशरावांनी हसत त्यांच्याकडे पाहिलं। ते निघायला लागताच थोडे थांबले आणि म्हणाले, अगं ऐक ना, काल तू म्हणत होतीस ना की तुला दूध आणि जिलेबी खावीशी वाटतीये। परत येताना मी वाटेवरून ताजी आणि गरम जिलेबी घेऊन येतो, तू उठून दूध गरम कर। उषाताईंनी डोळे न उघडताच हलकेसे स्मितहास्य केले, जणू त्या झोपेत असतानाही तो प्रेमळ हावभाव त्यांना जाणवत आहे। गणेशरावांनी पुन्हा एकदा अशी नजर टाकली की जणू तो क्षण त्यांच्या दिवसाच्या सुरुवातीचा सर्वात मौल्यवान भाग होता। मग त्यांनी दाराजवळ ठेवलेली त्यांची जुनी बॅग उचलली, जी एकेकाळी भाजी आणण्यासाठी वापरली जात असे। दार उघडताच बाहेरच्या थंड वाऱ्याने त्यांचे स्वागत केले। थोडेसे वाकलेले खांदे, पण आत्मविश्वासाने पावले टाकत ते आपल्या मार्गावर निघाले। पण प्रेक्षक मित्रांनो, त्यांना माहीत नव्हते की त्या सकाळच्या गोडपणात काहीतरी मिसळलेले आहे, जे त्यांच्या आयुष्याची दिशाच बदलून टाकणार आहे। रस्त्याच्या कडेला हलका धूर येत होता। तव्यावर तुपाचा गोड वास आणि सरबतचे गरम थेंब हवेत गोडवा पसरवत होते। एक जुनी पण प्रसिद्ध जिलेबीची दुकान, जिथे लोक सकाळी सकाळी गर्दी करायचे। लोक रांगेत उभे होते, त्यांची नजर दुकानात तळलेल्या सोनेरी जिलेबीवर खेळली होती। मग ते थोडा वेळ थांबले आणि म्हणाले, दादा मला अर्धा किलो जिलेबी द्या, गरम गरम द्या हां। ते बॅगमधून पैसे काढत म्हणाले। तेवढ्यात मागून आवाज आला, अरे गणेश, तू डायटिंगचा एक नवीन मार्ग निवडला आहेस का? सकाळी सकाळी जिलेबी घ्यायला आला आहेस? गणेशरावांनी आश्चर्याने त्यांच्याकडे पाहिले आणि म्हणाले, अरे रमेश। त्यांच्या चेहऱ्यावर हास्य पसरलेले होते। रमेश त्यांच्या समोर उभा होता, जो त्यांचा जुना मित्र आणि शेजारीही होता। खांद्यावर भाज्यांची पिशवी, चेहऱ्यावर तेच जुने हास्य, आणि हसत ते म्हणाले, नाही रे मित्रा, असं काही नाही। तुला माहीत आहे ना की मी या सर्व गोष्टींपासून खूप दूर असतो। मग हा गोडवा कोणासाठी? गणेशराव हसत म्हणाले, तुझी वहिनी उषा काल म्हणत होती तिला दूध जिलेबी खावीसी वाटतेय, म्हणून आज फिरायला आलं आणि आता परतताना घेऊन जात आहे। जास्त काही नाही, फक्त तिला आनंद देण्यासाठी 2-4 जिलेबी। अच्छा, आता मला समजलं की प्रेम कसे वाढते ते। रमेशरावांनी मस्करी केली। तेव्हा गणेशराव बॅग धरून म्हणाले, आणि असंही आता या वयात जरी मी स्वतः खाल्ली तरी तक्रार, आणि नाही खाल्ली तरी तक्रार, म्हणून मी विचार केला की आज माझ्या पत्नीसाठी गोड सकाळ का बनवू नये। रमेशराव हसत गणेशरावांच्या खांद्यावर मारत म्हणाले, हा अगदी योग्य विचार आहे मित्रा। हा गोडवा कायम आयुष्यात असाच राहू दे। ठीक आहे, चल मी येतो, नाहीतर तुझी वहिनी विचार करेल की एवढ्या उशिरापर्यंत मी कुठं अडकलोय। चल ठीक आहे, संध्याकाळी नाक्यावर भेटू, असं म्हणत रमेशराव निघून गेले। गणेशरावांनी गरम जिलेबीचे पॅकेट घेतले, बॅगेत ठेवले आणि दुकानाच्या कोपऱ्यावर उभे राहिले आणि पुन्हा एकदा हसले। जर मला उषाच्या चेहऱ्यावर फक्त हास्य दिसेल तर माझा दिवस बनेल। पण मित्रांनो, जिलेबीचा हा गोडवा खरोखरच त्या घराचे वातावरण गोड करू शकेल का, की त्या दारापलीकडे आणखी एक कटू सत्य त्यांची वाट पाहत आहे? गणेशरावांनी बॅग हातात घेऊन हसत दार उघडले। आत येताच त्यांच्या चेहऱ्यावर सकाळचा ताजेपणा आणि डोळ्यात उषाताईंचे हास्य पाहण्याची उत्सुकता स्पष्ट दिसत होती। उषा, मी जिलेबी आणली आहे। दार बंद करत त्यांनी हाक मारली, पण आतून काहीच हालचाल झाली नाही। त्यांनी जिलेबीची पिशवी टेबलावर ठेवली, थेट खोलीत गेले। बेडवर उषाताई तशाच पडून होत्या, जसे ते सकाळी त्यांना सोडून गेले होते। गणेशरावांनी हलकंसं चिडून म्हणाले, वा वा, तू तर अजूनही झोपली आहेस, काय झालंय? आज उठावंसं वाटत नाहीये का? पण उषाताई उठल्याच नाही। तेव्हा ते त्यांच्याजवळ बेडच्या कडेला बसले आणि प्रेमाने म्हणाले,
बघ मी गरम जिलेबी आणल्या आहेत, आता तरी उठ. त्यांनी उषाताईंचा हाताला स्पर्श करून हलवण्याचा प्रयत्न केला, पण त्यांचा हात अचानक सैल झाला आणि बेडच्या कडेला पडला. गणेशरावांचा हात तिथेच थांबला. त्यांच्या चेहऱ्यावरील हास्य गोठल्यासारखे वाटले. क्षणभर त्यांना वाटले की कदाचित उषा मस्करी करत असेल किंवा गाढ झोपेत असेल. उषा, जागी हो. आता त्यांच्या आवाजात थरथर होती. त्यांनी उषाताईंचा चेहरा त्यांच्याकडे वळवला, पण तो चेहरा आता कोणताही भाव दाखवत नव्हता. ना उष्णता, ना ताप, ना हास्य, फक्त एक खोल भयानक शांतता. उषा, मस्करी करू नकोस. मी जिलेबी आणली आहे. मी दूधही गरम करेन, पण तू उठ बरं. गणेशरावांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्यांनी पुन्हा एकदा उषाचा हात धरला, पण आता तो हात फक्त नावालाच उरला होता. उषाचा श्वास त्यांच्यापासून खूप दूर निघून गेला होता. नाही उषा, नाही, उठ, बघ ना. गणेशरावांनी उषाताईंचे निर्जीव शरीर आपल्या थरथरत्या हातात धरले होते. जणू ते त्यांचे संपूर्ण जग आपल्या हातात धरण्याचा शेवटचा प्रयत्न करत होते. त्यांच्या डोळ्यातून शांतता वाहत होती, ओठांवर वेदना पसरल्या होत्या आणि त्यांच्या हृदयात फक्त एकच प्रश्न होता, उषा, तू अशी मला सोडून कशी जाऊ शकतेस? त्यांची नजर उषाच्या चेहऱ्यावर होती आणि नंतर त्यांनी थरथरत्या हातांनी डोळ्यातून वाहणारे अश्रू पुसले. हळूहळू त्यांनी उषाताईंच्या चेहऱ्याला आपल्या थरथरत्या हातांनी स्पर्श केला. जणू त्यांना अजूनही आशा होती की ती अचानक डोळे उघडेल आणि म्हणेल, तुम्ही काय पाहत आहात? मला काहीही झालेलं नाही. पण तसे काही घडलेच नाही. गणेशरावांनी भिंतीवर पाठ टेकवली आणि कसे तरी उठले. जणू काही त्यांच्या पायात जीवच उरला नव्हता, पण त्यांच्या मनात कोणाला तरी बोलावण्याची, काहीतरी बोलण्याची अस्वस्थता होती. ते डगमगत्या पावलांनी दाराशी पोचले आणि तिथून त्यांच्या मुलाला गुदमरलेल्या आवाजात हाक मारली, सुजय, अरे सुजय, बाळा प्लीज खाली ये. तुझी आई बघ ना. उषा उठत नाहीये. वरच्या खोलीत पंख्याच्या आवाजात मुलगा झोपलेला होता. अस्वस्थ होऊन सुजय चिडलेल्या स्वरात म्हणाला, आता काय झालं बाबा? तुम्ही मला सकाळीही शांतपणे झोपू देत नाही. तुम्ही इतके का ओरडत आहात? गणेशरावांचे डोळे दारावर होते. कदाचित त्यांचा मुलगा धावत येईल, पण तिथे फक्त त्याचा आवाजच घुमत होता. चिंता नाही, उषा उठत नाहीये बाळा. खूप प्रयत्न केला तरीसुद्धा. कदाचित हे शब्द त्यांच्या घशात अडकले होते. ते दाराजवळ भिंतीला टेकून उभे राहिले. काही वेळाने सुजय पायऱ्या उतरला. त्याच्या चेहऱ्यावर भीती नव्हती, उलट गोंधळ आणि चिडचिड स्पष्ट दिसत होती. तो थेट दाराशी आला आणि डोकावले. ते थरथरत्या आवाजात म्हणाले, बाळा तू डॉक्टरांना बोलव ना. पण सुजय थंड स्वरात म्हणाला, आता काही उपयोग नाही बाबा. आई आता या जगात नाही. आई वारली आहे. गणेशरावांच्या तोंडातून शब्दच बाहेर येत नव्हते, पण त्यांच्या डोळ्यातून वाहणारे प्रत्येक अश्रू शांतपणे ओरडत होते. उषा, तू अशी कशी गेलीस? आता मी तुझ्याशिवाय कसे जगू? उषा, उठ ग. तेवढ्यात सिया मागून आली, केस विस्कटलेले, हातात मोबाईल आणि ग्लासमध्ये अर्धा चहा. तिच्या सासूकडे पाहत काटेरी हास्य घेऊन म्हणाले, काय झाले? आई आता उठली नाही? ती मेली का? बरं झालं. आता मला हे नाटक रोज रोज पाहावं लागणार नाही. वडिलांना रडताना पाहून सुजय म्हणाला, बाबा आता रडणे थांबवा आणि नातेवाईकांना बोलवून अंत्यसंस्काराची तयारी करा. आणि हो, लवकर करा. दुपारी माझी एक महत्त्वाची मीटिंग आहे. हे ऐकून गणेशराव हळूच म्हणाले, ती तुझी आई आहे. तिच्याबद्दल थोडा आदर दाखव. गणेशरावांचा आवाज तर थरथरत होता, पण सुजयच्या चेहरा दगडासारखा झाला होता. एकही सुरकुत्या न पडता, एकही भाव न येता तो पुन्हा टोमणे मारणाऱ्या स्वरात म्हणाला, आता हे भावनिक नाटक सुरू करू नका. बाबा, सर्वांना एक दिवस जावेच लागेल. जर आई गेली आहे तर ती रडून परत येणार नाही. आता तुमचे जास्ती भावनिक होण्याचे वय नाही. एका बाजूला गणेशराव भूतासारखे बसले होते. त्यांच्या डोळ्यात अश्रू होते आणि जणू काही त्या पांढऱ्या चादरीने त्यांचे जग झाकून टाकले होते. तेवढ्यात सुजय बाहेरून आला आणि 2 लोकांना पाहून म्हणाला, अरे लवकर उचला. रुग्णवाहिकेचा माणूस बाहेर वाट पाहत आहे. उशीर होत आहे. गणेशरावांनी अचानक त्याचे म्हणणे ऐकले आणि मान फिरवली. नंतर हळुवारपणे म्हणाले, थोडा वेळ आणखी थांबू द्या तिला ह्या घरात. तितक्यात सिया चिडून म्हणाली, आता थांबून काय साध्य होणार आहे? थांबून अंत्यसंस्कार होणार आहेत का? आणखीन तुम्ही किती नाटक कराल बाबा? असे म्हणत सिया बाहेर गेली आणि महिलांमध्ये बसली. मग ती रडण्याचे नाटक करू लागली. शेजारची बाई आली, तिच्या जवळ बसली आणि म्हणाली, गणेश भाऊ,
उषा खूप साधी होती. काल रात्रीही मी तिला भेटले होते. आम्ही दोघीही खूप हसून बोलत होतो. मग हे सगळं अचानक कसं घडलं? ते काहीच बोलले नाही. त्यांचे डोळे आता कोरडे पडले होते. कदाचित अश्रूही थकले असावेत. डोके टेकवत गणेशरावांजवळ बसले आणि हळुवारपणे त्यांच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाले, भाऊ, मला माहीत आहे तुला किती तुटल्यासारखं वाटत आहे. उषाताईंना जाऊन 8 दिवस झाले होते. घरातील शांततेची आता हळूहळू सवय व्हायला लागली. ती शांतता जी प्रत्येक भिंतीवर आदळल्यानंतर परत प्रतिध्वनित होत होती, पण आता ऐकणारे कोणी नव्हते. गणेशराव देखील आज रोजच्यासारखेच उठले, पण यावेळी त्यांच्या हातात टॉवेल नव्हता, तर उषाताईंचा फोटो होता. तोच फोटो जो 4 दिवसांपूर्वी चितेच्या बाजूला ठेवला होता. जणू काही तो त्यांच्या पत्नीशी जोडलेला शेवटचा राहिला होता. त्यांनी तो फोटो हळूच उचलला, एका विचित्र मऊपणे, आणि थरथरत्या हातांनी तो फोटो हळूहळू वर काढला. मग तो शांतपणे त्यांच्या उषाजवळ ठेवला, जणू त्याची पत्नी अजूनही तिथेच आहे. हो, आता ती काहीच बोलत नाहीये. ते बेडच्या कडेला तिथेच बसून राहिले. त्यांचे डोळे भिंतीवर टांगलेल्या घड्याळावर लागलेले होते. सकाळचे 6:30 वाजले. हीच ती वेळ होती जेव्हा उषा चहा बनवण्यासाठी उठायची. त्यांच्या छातीतून एक दीर्घ श्वास बाहेर पडला, मंद आणि थकलेला, जणू काही त्यांच्या मनावरचे ओझे उतरत नव्हते. आणि मग त्यांच्यासमोर आठवणींचे एक विखुरलेले दृश्य दिसू लागले, अस्पष्ट पण टोचणारे. उषाचा तो थंड हात जो त्यांनी त्या सकाळी उचलण्याचा प्रयत्न केला होता, तो हात थोडा जड होता आणि नखे निळे पडले होते. हो, निळ्यासारखे काहीतरी होते. रमेशरावांचा श्वास क्षणभर थांबला. डोळे स्थिर झाले. चेहऱ्यावर भीती नव्हती, पण एक खोल गोंधळ होता. काही नखे खरोखर निळे झाले होते का, की तो फक्त माझा भ्रम होता? त्यावेळी खोलीतील शांतता अधिकच गडद झाली. जणू काही उषाताईंच्या आठवणींसोबतच दुसरे काहीतरी थांबले होते. काही प्रश्न ज्याचे उत्तर त्यांना स्वतःला अजून माहीत नव्हते. मग त्यांनी डोळे मिचकावले, एक लांब श्वास घेतला आणि थोडेसे डोके वाकवले. मग स्वतःशी म्हणाले, नाही, हा सगळा माझा भ्रम आहे. मी 4 दिवसापासून नीट झोपलेलो नाही. कदाचित त्या थकव्याने हे सर्व त्यांच्या मनात भरले असेल. त्यांनी उषाचा फोटो बेडच्या डोक्यावर सुरक्षित ठेवला. मग हळूहळू उठून खोलीतून बाहेर पडले आणि स्वयंपाकघरात गेले. गॅसवर पाणी ठेवले. उषाताईंसारखे 2 कप चहा बनवू लागले, एक स्वतःसाठी आणि दुसरा सवयीप्रमाणे. आताही उषाताईंसाठी. चहा तयार झाल्यावर त्यांनी जवळच्या रिकाम्या खुर्चीवर एक कप ठेवला. ते थोडा वेळ तिथे बसले आणि शांतपणे चहा प्यायला लागले. त्या गेल्यानंतर गणेशराव दररोज अधिक शांत होत चालले होते. स्वयंपाकघरात चहा बनवणे, वर्तमानपत्र वाचताना समोरच्या खुर्चीकडे पाहणे, बोलत असताना स्वतःच थांबणे, हे सर्व आता त्यांच्या दैनंदिन दिनचर्येचा भाग झाला होता. पण घरात कोणीही ही शांतता समजून घेण्याचा प्रयत्न केला नाही. आणि मग एका संध्याकाळी जेव्हा थोडीशी थंडी होती आणि पोटात तीव्र भुकेची भावना, तेव्हा गणेशराव हळू पावलांनी स्वयंपाकघरात गेले. उषाशिवाय हे स्वयंपाकघर आता त्यांना परके वाटले. पण आज त्यांना इतकी भूक लागली होती की त्यांना त्यांच्या पोटाचे ऐकावेच लागले. हळूहळू त्यांनी डाळ गॅसवर ठेवली, तांदूळ धुतले. त्यांनी खिचडी लहान कढईत ठेवलीच होती की तेव्हा सियाचा मोठा आवाज मागून आला, बाबा, तुम्ही थोडा वेळ थांबू शकत नाही का? तुम्हाला इतकी भूक लागली होती की तुम्ही स्वतः स्वयंपाकघरात शिरलात? जेव्हा त्यांनी मागे वळून पाहिले तेव्हा त्यांनी सीमाला पाहिले, जिच्या हातात मोबाईल होता, पण तिच्या डोळ्यातून आग निघत होती. लोक तर मलाच ऐकवतील ना, बघा सून तिच्या सासऱ्यांना जेवणही देत नाही. पण कोणाला माहीत आहे की माझे सासरे इतके खादाड आहेत की त्यांना सतत काही ना काही खायला लागतं. जणू त्यांची भूक कधीच संपत नाही. गणेशरावांचे हात गोठले. क्षणभर त्यांचा चेहरा कडक झाला, पण नंतर त्यांनी डोळे खाली केले. त्यांना खूप राग आला, पण त्यांना त्यांच्या सुनेशी बोलायचे नव्हते. त्यांना माहीत होते की सिया ही एक स्त्री आहे जी छोट्याशा गोष्टीवरून संपूर्ण घराचे वातावरण खराब करू शकते. पण खरे म्हणजे गणेशरावांनी सकाळपासून काहीच खाल्ले नव्हते. उषा गेल्यापासून जणू त्यांची भूकच संपली होती. ते शांतपणे डाळीत मसाला घालणार होते. तेवढ्यात मागून सुजयचा आवाज आला, का ओरडत आहेस सिया? सिया क्षणभर न थांबता वळली आणि मोठ्या स्वरात म्हणाली, काय आहे हे? स्वतःच्या डोळ्यांनी बघा. तुमचे वडील स्वयंपाकघरात घुसले आहेत आणि स्वतःसाठी खिचडी बनवत आहेत. गणेशराव शांतपणे पातेल्यातील खिचडी काढत होते. सुजय त्यांच्या वडिलांना पाहत रागाने म्हणाला, बाबा, तुम्हाला इतकी भूक लागली होती की तुम्हाला थोडाही धीर आला नाही? गणेशरावांनी उत्तर दिले नाही.
फक्त त्या ताटात खिचडी काढली आणि शांतपणे स्वयंपाकघरातून बाहेर निघून त्यांच्या खोलीकडे गेले. मागून सियाचा आवाज आणखी तीव्र झाला. हे सगळं आता चालणार नाही सुजय. दररोज एक नवीन नाटक. जर घरात हा तमाशा चालू राहिला तर. सुजयने लगेच तिला थांबवले. सिया आता गप्प बस. मग हलक्या हातवारे करून तो म्हणाला, वर जा. सिया थोड्या आश्चर्याने त्यांच्याकडे पाहू लागली. मग सुजयचा चेहरा कठोर होता. ती काहीही न बोलता वळून पायऱ्या चढू लागली. गणेशरावांच्या खोलीचा दरवाजा बंद झाला होता. आता त्यांना कोणाच्याही प्रश्नाचे उत्तर देण्याची गरज वाटली नाही आणि बाहेर सुजयचे डोळे काही वेळ दाराकडे पाहत राहिले. जणू तो काहीतरी विचार करत होता, काही निर्णय घेत होता आणि आतमध्ये काही भीती निर्माण करत होता. पण प्रेक्षक मित्रांनो, सुजयच्या मनात काय चालले होते ते आपण पुढील कथेतच जाणून घेऊ. उषाताई गेल्याला काही दिवस झाले होते. घर तसेच होते, लोक तसेच होते, पण आता प्रत्येक कोपरा रिकामा वाटत होता. सर्व काही पूर्वीसारखंच, फक्त उषा तिथे नव्हत्या. त्या रात्री काहीतरी विचित्र घडले. रात्रीचे 2 वाजले. खोलीच्या भिंतीवर येणारा वाराही थंड वाटत होता, पण गणेशरावांचे मन अस्वस्थ होते. ते एका बाजूने दुसरीकडे वळत राहिले, पण झोप कुठेतरी दूर उभी राहून त्यांच्याकडे पाहत असावी. शेवटी त्यांनी हळूहळू बेडशीट काढली, चप्पल घातली आणि कोणताही आवाज न करता पायऱ्यांवरून टेरेसकडे गेले, जिथे त्यांनी त्यांच्या पत्नीसोबत असंख्य रात्री घालवल्या होत्या. जेव्हा त्यांनी दार उघडले तेव्हा एक मंद वारा त्यांच्या चेहऱ्याला स्पर्श करून गेला. जणू काही एखादा जुना ओळखीचा माणूस हसत हसत म्हणाला असेल, तू आलास? ते हसले. टेरेसवर तीच जुनी लाकडी खुर्ची अजूनही कोपऱ्यात ठेवली होती, जणू ती कुणाची तरी वाट पाहत आहे. गणेशराव जवळ गेले आणि एक खुर्ची ओढली. ते त्यावर बसले, डोके मागे टेकवले. अचानक आकाशाकडे पाहिले. चंद्र अजूनही पूर्ण भरलेला होता, तसाच चमकत होता, पण त्याच्या प्रकाशात हास्य नव्हते. त्यांनी एक श्वास घेतला. त्यांचे डोळे आपोआप ओले होऊ लागले. त्यांची नजर त्यांच्या शेजारी असलेल्या रिकाम्या खुर्चीवर गेली, जिथे त्यांची पत्नी उषा बसायची, आणि मग आठवणींचे थर उघडू लागले. उषा हळुवारपणे म्हणाले, आहो, आज आकाशात चंद्र किती स्वच्छ आहे ते पहा. उषा त्यांच्या खांद्यावर डोके टेकून बसल्या होत्या आणि त्यांच्या डोळ्यात चंद्राच्या तेजस्वी प्रकाशाची झलक होती. गणेशराव तिच्याकडे पाहून हसले आणि म्हणाले, हो, आणि तुझे हास्यही त्यात प्रतिबिंबित होत आहे. उषाताईंनी हलकेच डोळे मिचकावले आणि तिच्या ओठांवर एक मंद पण खूप गोड हास्य उमटले. जर माझे हे हास्य कधी गेले तर हा चंद्रही तुम्हाला एकटा उदास वाटेल. गणेश काहीही बोलले नाहीत. त्यांनी फक्त त्यांच्या पत्नीचा हात धरला. त्या रात्री हवा थोडी थंड होती, पण त्यांच्यात एक विचित्र उबदारपणा होता, जो शब्दातून नाही तर साधेपणातून जाणवत होता. आकाशात चंद्र हसत होता आणि जमिनीवर असलेले 2 हृदय शांत असूनही सर्व काही सांगत होते. गणेशरावांचे डोळे आता त्यांच्या शेजारी असलेल्या खुर्चीकडे पाहत होते, पण त्यांचा चेहरा थोडा शांत झाला. त्यांनी हळूहळू त्यांचा उजवा हात पुढे केला, जणू ते उषाच्या बोटांना पुन्हा एकदा स्पर्श करत असावेत. वाऱ्याच्या एका झुळुकीने त्यांच्या पांढऱ्या केसांना स्पर्श केला, जणू काही ते म्हणत होते, मी इथे आहे. त्यांनी भिंतीवर डोके टेकवले. त्यांचे डोळे हळूहळू बंद होऊ लागले आणि मग त्यांना कळलेच नाही की त्यांना झोप कधी लागली आणि ते छतावरच्या चांदण्यांमध्ये झोपी गेले. ते उषाच्या आठवणींमध्ये हरवले होते, पण जास्त वेळ झालाही नव्हता की त्यांना अचानक जाग आली. त्यांना आत कुठेतरी अस्वस्थ वाटू लागलं. त्यांचा घसा कोरडा पडला आणि त्यांचा श्वास जड झाला. त्यांनी आजूबाजूला पाहिले, पाण्याची बाटली शोधली, पण त्यांना काही सापडले नाही. मग ते हळूहळू छताच्या पायऱ्या उतरू लागले, जेणेकरून कोणीही जागे होऊ नये. अचानक एक मंद आवाज त्यांच्या कानावर पडला. ते तिथेच थबकले. तो आवाज सुजयच्या खोलीतून येत होता. त्यांना आश्चर्य वाटले की इतक्या उशिरापर्यंत सुजय आणि सिया अजूनही जागे का आहेत. ते खाली येऊ लागले. तेव्हा खोलीतून सुजयचा मंद पण अगदी स्पष्ट आवाज ऐकू आला. ते ऐकून त्यांचे संपूर्ण अस्तित्व सुन्न झाले. तू काळजी करू नकोस सिया, आता कोणीही आपल्याला काहीही बोलणार नाही. जे काही व्हायचे होते ते झाले आहे. आता वडीलही काही करू शकत नाही. गणेशरावांचा श्वास क्षणभर थांबला, पण त्यांच्या कानावर पडणारा पुढचा शब्द ऐकून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. क्षणभर गणेशरावांना असे वाटले की त्यांचे हृदय धडधडणे विसरले आहे. त्यांचे शरीर थरथर कापू लागले.
त्यांचे डोळे उघडे राहिले, त्यांचे हात पाय सुन्न झाले. त्यांची उषा, जिला त्यांनी स्वतःच्या हातांनी निरोप दिला होता, ती खरोखर झोपली नव्हती, तिला झोपवले गेले होते. आणि तेही त्याच मुलाच्या हातांनी, ज्याच्या एका हास्याकरता उषा संपूर्ण जगाशी लढत राहिली. ते पायऱ्यांवर उभे राहिले. खोलीत आणि बाहेर अजूनही हास्याचा एक मंद थर तरंगत होता. पण एका वडिलांचा आत्मा तुटत होता. कसं तरी स्वतःवर नियंत्रण ठेवून, आवाज न करता, अश्रू न टाकता ते हळूहळू खाली आले. प्रत्येक पाऊल त्यांना आता जड वाटत होते. खोलीत पोचताच त्यांनी आतून दार बंद केले आणि भिंतीवर टांगलेल्या उषाच्या फोटोकडे पाहत राहिले. गणेशरावांचे डोळे फक्त विचार करत होते की का नाही ओळखले ते सकाळी मी तुला, त्या सकाळी तुला किती त्रास होत होता, कसं तू तुझ्याच पोटी जन्म घेतलेल्या तुझ्याच मुलाच्या आणि त्याच्या पत्नीच्या द्वेषाची बळी ठरलीस आणि मी फक्त जिलेबीच्या गोडवामध्ये मग्न होतो. हे शब्द त्यांच्या ओठातून येत नव्हते, तर त्यांच्या आत्म्यातून येत होते. ते तिथेच बसून रडत राहिले. घड्याळात आधीच 4 वाजले होते आणि यावेळी ते अश्रू फक्त वेदनेचे नव्हते, ते अश्रू एका निर्णयातून वाहत होते. अश्रू पुसत गणेशरावांनी एक दीर्घ श्वास घेतला आणि स्वतःशी म्हणाले, आता मी गप्प राहणार नाही उषा, आता मी ते करेन जे कदाचित जगातील कोणत्याही बापाने कधीच केले नसेल. असे म्हणत ते उठले. थेट कपाटाकडे गेले. कपाट उघडले. त्यांच्या डोळ्यातून आता अश्रू निघत नव्हते, तर आता फक्त आग निघत होती. आणि एक निर्णय होता जो फक्त गणेशरावांनी नाही, तर एका तुटलेल्या पतीने त्यांच्या पत्नीसाठी घेतला होता. त्यांनी हळूहळू कपाटात ठेवलेली एक जुनी फाईल बाहेर काढली. त्यात काही कागदपत्रे होती. त्यांनी फाईल जुन्या कापडी पिशवीत ठेवली आणि थरथर त्या हातांनी ती पिशवी बांधली. पण यावेळी तो थरथर भीतीचा नव्हता, तर दाराशी असलेल्या वडिलांच्या, गणेशरावांच्या आत्म्यात उठलेल्या वादळाचं लक्षण होतं. गणेशराव दरवाजाच्या दिशेने चालू लागले, पण अचानक थांबले. मनातच म्हणाले, निघण्याआधी एक काम करूनच जावं. आता वेळ आली आहे त्या गोष्टीची, जी मी कधी काळी उषाचे म्हणणे ऐकून थांबवले होते. आणि मग ते शांतपणे मागे वळले. जसं मनात ठरवलं तसं केलं. एक अशी गोष्ट, शांत राहिलेलं सत्य, जी आता साक्षी ठरणार होती. त्यांनी पुन्हा एकदा आपल्या दिवंगत पत्नीच्या चेहऱ्याकडे पाहिलं आणि मग खोलीचं दार उघडलं. हळूहळू सावध पावलांनी एखाद्या सावलीसारखे सगळ्या घरातून, शांततेतून ते मुख्य दरवाजापर्यंत पोहोचले. दरवाजा उघडला आणि एकट्याने, न शब्द न ध्वनी, काळोखातून निघाले त्या रस्त्यावर, जिथे आता कुठलाही मुलगा नव्हता. फक्त एकच प्रश्न होता, ज्याचं उत्तर त्यांना आता या जगाकडून नाही, तर स्वतःकडूनच मिळवायचं होतं. त्यांच्या पायाखाली जमीन होती, पण मनात मात्र केवळ आग धगधगत होती. हातातल्या त्या कापडी पिशवीत एक असा दस्तावेज होता, जो त्यांच्या मागे मृत्यूनंतर नाही, तर जिवंत असतानाच काही नात्यांचे मुखवटे उतरवणारा होता. सकाळचे सौम्य ऊन खिडक्यांमधून झिरपत खोलीत पसरत होते. सिया हलकेच उठली आणि नेहमीप्रमाणे आपल्या सासऱ्यांच्या खोलीकडे डोकावली. पण जसं तिने आत पाहिलं, तिचा चेहरा फुलून गेला. खोली रिकामी होती. उशी नीट ठेवलेली, चादर घडी करून ठेवलेली, आणि ती पिशवीसुद्धा नव्हती. तिच्या ओठांवर एक कुटील हसू उमटलं, जणू एखादं जुनं ओझं अचानक हलकं झालं असावं. ती पटकन आपल्या खोलीत गेली आणि सुजयची चादर ओढत म्हणाली, ऐका ना, आजचा दिवस खूप खास आहे. सुजयने वैतागून अंगावरची बाजू बदलली आणि म्हणाला, अगं आता काय झालंय? सकाळी सकाळी झोपू दे ना जरा. रात्रभर नीट झोपच लागली नाही. सियाने थोडीशी उसास घेऊन डोळे वटारले आणि म्हणाले, पहिल्यांदा मला एक चांगलीशी चिमटी काढा. कुठं स्वप्न तर नाही ना बघत मी? सुजय चिडून म्हणाला, तू सरळ सांगशील का, की असं डोकं फिरल्यासारखं काय करत आहेस? सिया आता जोरात हसली आणि म्हणाली, जे मी सांगणार आहे ते ऐकलं की तुम्ही आनंदाने वेडे व्हाल. सुजय दचकला, अरे बाबा, बोल ना आता लवकर. तेव्हा सिया आनंदाने म्हणाली, तुझा तो म्हातारा बाप घर सोडून निघून गेला आहे. सुजय क्षणात उठून बसला. काय बकवास करतेस तू? असं कसं जाईल तो? इथंच कुठे आसपास गेला असेल. थोड्या वेळात परत येईल. सियाने ओठ चावत डोकं हलवलं. नाही, मी चांगले कपाट पाहिले आहे. त्यांच्या सगळ्या कपड्यांचा मागमूस नाही, थैल्यासुद्धा नाही. यावेळी ते खरंच कायमचे निघून गेलेत वाटतं, आणि आता मागे वळून पाहणार नाहीत. मग ती उत्साहात म्हणाली, आता आपले खरे चांगले दिवस सुरू झालेत सुजय. आता हे घर आपलं आहे. मी या घराची मालकीन आणि तू याचा मालक.
सियाचं बोलणं ऐकून सुजयच्या डोळ्यात एक विचित्र चमक आली, पण त्यात आनंद नव्हता ना समाधान. तो शांत होता, गप्प. पण सियाच्या डोळ्यात उमटत असलेल्या तीव्र उत्साहाने तिच्या आतल्या खऱ्या भावनांना उघडं केलं होतं. सिया आता सगळ्या घरात आनंदाने फेरफटका मारत होती. आता बघ, हा जुना पलंगही बाहेर फेकून देईन आणि स्वयंपाकघरात नवीन टाईल्स लावून देईन. वर्षापासून या घरात जी एक सडान बसली होती ना, ती आता निघून जाईल. तिच्या नजरा आता घरातील वस्तूंवर नव्हत्या, तर संपत्तीकडे लागल्या होत्या. सुजय अजूनही शांतपणे उभा होता, कारण त्याला अजूनही विश्वास बसत नव्हता की त्याचे वडील असं काही न सांगता निघून जातील. तो मनातच विचार करू लागला, कुठे काही कळलं तर नाही ना त्यांना. त्याची बोटं नकळत उशीच्या कडेला चुरत होत्या. जणू त्याच्या मनात काहीतरी गंभीर विचार डोकावत होता. पण सिया आता त्या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देत नव्हती. ती तर आपल्या नव्या आयुष्याची स्वप्न रंगवू लागली. तिचा आवाज सगळ्या घरभर घुमू लागला. आता ना कोणी अडवणारं, ना कोणी डोळ्यात डोळे घालून पाहणारं. आता हे घर आपलं आहे आणि सगळं आपल्या मनासारखं होईल. दुसऱ्या दिवशी सिया स्वयंपाकघरातून बाहेर येत होती. तेवढ्यात दरवाजावर बेल वाजली, तर समोर तिची आई सुशीला उभी होती. घामानं भिजलेली, चेहरा थकलेला, पण सियाच्या डोळ्यातली चमक पाहून ती हसली. अरे वा, वाटतं एखादी मोठी आनंदाची बातमी आहे. इतकी खुल्लीस तू? काय ग? सासूसोबत सासऱ्यालाही स्वर्गवासी केलं का काय? सियाने खळखळून हसत उत्तर दिलं. आई, तू पण ना. असं नशीब माझं कुठं. पण हो, तो म्हातारा आता हे घर सोडून कायमचा निघून गेला आहे आणि आता हे पूर्ण घर माझं झालंय. सुशीलाच्या डोळ्यात एक चमक आली. तू तर खरंच बाजी मारलीस ग. आता तुला कोणी थांबवू शकत नाही. इतक्यात सुजयही तिथे आला. जसं त्यानं आपल्या सासूला पाहिलं तसंच तो हसतच तिच्या पायापाशी झुकला आणि म्हणाला, आई, खूप बरं केलं तुम्ही आलात. आता तर खरंच आपले खरे चांगले दिवस येणार आहेत. सिया आनंदाने म्हणाली. आईसाठी खाली एक छानशी खुर्ची ठेव. मी अजून थोड्याच वेळात पाणी घेऊन येते. सुजयने मान हलवत म्हटलं, ठीक आहे. आणि हो, मी समोसे घ्यायला जातो. सिया हसत पटकन म्हणाली, ऐक ना, आईला ढोकळा खूप आवडतो, तो पण घेऊन ये. आणि हो, एखादी मस्तशी मिठाई पण आण. आज आनंदाचा दिवस आहे. सेलिब्रेशन तर करायला हवं. सुजय दरवाजाकडे जात म्हणाला, ठीक आहे, सगळं घेऊन येतो. आणि मग तो बाहेर पडला. त्या रस्त्यांवर जिथं आता गणेशराव नव्हते, पण त्यांची सावली मात्र प्रत्येक वळणावर होती. सिया तिच्या आई सुशीलाबरोबर निश्चिंतपणे गणेशरावांच्या खोलीत जाऊन बसली, ज्या खोलीच्या भिंतीमध्ये वर्षानुवर्ष उषाताई आणि गणेशरावांच्या आठवणी गुंफलेल्या होत्या. त्या जागेत आता हसू, थट्टा आणि स्वार्थाचे सूर घुमत होते. पण खरंच सगळं आता त्यांच्या मनाप्रमाणे झालं होतं की त्या भिंतीही काही ऐकू लागल्या होत्या, काही पाहू लागल्या होत्या, ज्या कदाचित एक दिवस बोलून जातील. थोड्याच वेळात सुमित परत आला. हातात समोसे, मिठाई, सुशीलाच्या आवडीचा ढोकळा, सगळं काही घेऊन. आता तिघंही गणेशरावांच्या खोलीत मस्तपैकी बसले होते, जसं एखादं मोठं युद्ध जिंकून परत आले असावेत. सिया ताट सजवू लागली. सुजय बाटलीतून ड्रिंक ओतू लागला आणि सुशीला खुर्चीवर विराजमान होती. पूर्ण वातावरणात एक थंड शांतता, जणू सगळं मिळवल्याचं समाधान होतं. तेव्हाच सुशीलाने एक खोल श्वास घेतला आणि हसत म्हणाली, म्हणावं लागेल बाळा, तुम्हा दोघांनी सगळं किती सफाईने पार पाडलं. माझा तर आजही विश्वास बसत नाही सुजय, की तू सियाच्या सोबत मिळून तुझ्या आईला वर पोचवलंस. मग सियाने खळखळून हसत उत्तर दिलं, शंका कशी येईल ग आई, शेवटी प्लॅनिंग तर तुझंच होतं ना. आणि तीही इतकी परफेक्ट की सगळं जणू रिहर्सलप्रमाणेच घडलं. सुशीलाने प्रेमळ पण चालाक हास्य करत सियाच्या पाठीवर थोपटून म्हणाली, बाळा, तुझ्यासाठी तर मी काहीही करू शकते. तूच आहेस माझी खरी ताकद. बाकी सगळं तर फक्त मोहमाया आहे. सियाच्या डोळ्यात आता गर्व चमकू लागला. पण मग ती थोडीशी गंभीर होत म्हणाली, आई, पण त्या दिवशी खरंच आम्ही दोघं खूप घाबरलो होतो. जसं मी माझ्या सासूबाईंना ते इंजेक्शन द्यायला गेले, तेव्हाच अचानक त्यांचे डोळे उघडले. त्या किंचाळणारच होत्या. तेवढ्यात सुजयने धावत जाऊन त्यांचं तोंड बंद केलं. सुशीला दचकून म्हणाली, मग मग काय झालं? यावेळी सुजयने उत्तर दिलं. त्याच्या आवाजात अजूनही थोडीशी थरथर होती. आई, त्या क्षणी सगळ्यात जास्त भीती ही होती की जसं हे सगळं झालं, बाहेरून त्या म्हाताऱ्याचा आवाज आला. तो सकाळच्या फेरीवरून परत आला होता आणि घाईघाईत त्या इंजेक्शनची बाटली माझ्या हातून सुटली आणि थेट पलंगाखाली जाऊन पडली. हीच गोष्ट आम्हाला आतून पोखरत होती.
सियाने हसत वाक्य पूर्ण केलं, पण जसं तो म्हातारा घर सोडून गेला तेव्हाच आम्ही सुटकेचा निश्वास टाकला आणि ती बाटलीसुद्धा आम्हाला परत सापडली. सुशीला हसत म्हणाली आणि टाळी वाजवली. चला, म्हणतात ना, अंत भला तो सब भला. आणि मग त्या खोलीत तीनही जणांच्या हसण्याचा आवाज घुमू लागला. निर्लज्ज, निर्दयी आणि आत्म्याला सुन्न करणारा. पण खरंच हा अंत भला होता का? की एखादी सावली परत यायला निघाली होती, ज्यामुळे हे हसणं एक दिवस प्रलयात बदलणार होतं. आणि तिकडे दुसरीकडे गणेशराव, ते आता सर्व करून आले होते, ज्याची कल्पनाही त्याच्या मुलाने आणि सुनेने केली नव्हती. ज्या घरावर त्यांनी ताबा मिळवला होता, ज्या आईला त्यांनी ठार मारलं होतं आणि ज्या वडिलांना त्यांनी एक ओझं समजलं होतं, ते वडील आता त्या ओझ्याच्या राखेतून एक शांत पण जोरदार वादळ उभं करत होते. म्हणतात ना, जे सगळं गमावून बसले असतात त्यांच्याकडे गमवायला काहीच उरत नाही, पण करण्यासारखं फार काही असतं. गणेशरावांच्या पिशवीत फक्त दस्तावेज नव्हते, तर त्यांचा संतप्त आत्मा, त्यांचा दुःखाने पेटलेला आक्रोश होता. ते आता फक्त एक दुःखी नवरा नाही, एक खचलेला बाप नव्हते. ते आता न्यायाची कथा लिहायला निघाले होते. अशी कथा ज्यात कोणी ओरडणार नाही, कोणी बोट दाखवणार नाही, पण एक दिवस पूर्ण सत्य स्वतःहून समोर येणार होतं. आणि तो दिवस आज लांब नव्हता. एक साधं पण जुनं आणि खोल लाकडी ऑफिस होतं. भिंतीवर कायद्याच्या पुस्तकांची रांग, जुन्या फाईल्सचा वास आणि एका कोपऱ्यात मंद उजेड देणारा टेबल लॅम्प. गणेशराव तिथे एका बाकावर बसले, चेहऱ्यावर गडद गांभीर्य, डोळ्यात थकवा आणि हातात तीच पिशवी, जो आता एका खुनी मुलाला उघड करण्याची गुरुकिल्ली ठरणार होतं. त्याच्या शेजारी बसलेला होता त्यांचा जुना मित्र आणि विश्वासू रमेश. पांढरे शुभ्र केस, डोळ्यात काळजी आणि ओठांवर खरी मैत्री. आणि समोरच्या खुर्चीत बसलेले होते वकील श्रीमान देशपांडे, एक शांत, गंभीर आणि अनुभवी वकील, ज्यांच्या हातातली पेन आता कदाचित न्यायाची एक नवी कथा लिहिणार होती. वकिलांनी हळूच फाईल्समधून कागद उचलले, चष्मा नीट केला आणि पानं चाळत म्हणाले, गणेशराव, आपण पूर्ण खात्रीने हे ठरवलं आहे ना, आपली संपूर्ण संपत्ती आपण त्या ट्रस्टच्या नावे करणार आहात, जो वृद्धांसाठी काम करतो, आणि या घरावर तुमच्या मुलाचा आणि सुनेचा कोणताही दावा राहणार नाही. गणेशरावांनी एक खोल श्वास घेतला आणि नजर खाली झुकवत शांतपणे म्हणाले, हो, आता माझ्या जगात माझी उषा उरलेली नाही आणि माझा मुलगा, तो त्या दिवशीच मेला, ज्या दिवशी त्याने माझी उषा माझ्यापासून हिरावून घेतली. रमेशरावांच्या डोळ्यात पाणी तरळलं. ते पहिल्यांदाच आपल्या मित्राच्या आवाजात ती घुसमट, ती आहत आत्मा ऐकत होते, जिला आजवर कुणी समजूनच घेतलं नव्हतं. गणेशरावांनी फाईलकडे बोट दाखवत म्हटलं, फक्त एवढंच करून द्या. माझ्यानंतर हे घर त्या बेसहारा वृद्धांचं व्हावं, ज्यांना त्यांची मुलंही एक दिवस अशाच प्रकारे घराबाहेर काढतील, पण त्यांनीही माझ्यासारखं एकट्यानं रडू नये, एकट्यानं मरू नये. वकिलांनी डोकं झुकवलं, जणू एका पित्याच्या दुःखापुढे कायदाही काही क्षणासाठी शांत झाला. श्री देशपांडे यांनी एक जाडजूड फाईल गणेशरावांसमोर ठेवली. ते पुन्हा चष्मा डोळ्यांजवळ सरकवत पानं चाळत म्हणाले, जसं तुम्ही सांगितलं तसं सगळं तयार आहे. फक्त आता या कागदांवर तुमच्या स्वाक्षरी हव्या. त्यानंतर या संपत्तीवर तुमचा मुलगा आणि सुनेचं कुठलाच हक्क राहणार नाही, ना घरावर, ना बँक खात्यांवर, ना जमिनीवर. खोलीत क्षणभर शांतता होती. गणेशरावांनी आपल्या खिशातून उषाताईंचा फोटो काढला, हातात घट्ट धरला आणि श्वास घेतला, जणू एखादा मोठा भार उचलत होते. त्यांनी थरथरत्या पण ठाम हातांनी त्या कागदावर सह्या केल्या. त्या प्रत्येक अक्षरातून उषासाठी न्याय, आपल्या अपमानाचं उत्तर आणि एका फसवलेल्या विश्वासाची किंमत ते चुकवत होते. सह्या पूर्ण होताच वकील म्हणाले, आता हे घर, हे नाव आणि हा सन्मान त्यांना मिळेल जे खरोखर त्याचे हकदार आहेत. रमेशराव शांत बसले होते, पण त्यांच्या डोळ्यात अभिमान होता. त्यांचा मित्र आजही पूर्णपणे कोसळलेला नव्हता, तर एका नव्या लढाईसाठी उभा राहिला होता. गणेशरावांनी फाईल घेतली, ती आपल्याच थैल्यात जपून ठेवली आणि मग रमेशरावांसोबत हळूहळू ऑफिसच्या बाहेर आले. दरवाजा बाहेर पडताच गणेशरावांनी खिशात हात घातला, आपला जुना मोबाईल काढला आणि एक खोल श्वास घेत जणू एखाद्या निर्णायक युद्धासाठी शंख पुंकारणार होते. आता त्यांच्या हातात थरथर नव्हती,
थरथर तर त्या दिवशी होती जेव्हा त्यांनी मुलाचं द्वेष सहन केलं होतं. आता फक्त एक जळती आग होती आणि त्या आगीतून पेटलेला एक निर्णय. ते हळूच म्हणाले, चल रे रमेश, आता वेळ आली आहे त्या लेकराला धडा शिकवायची ज्याने आपल्या आईच्या पोटीच कलंक लावला. रमेशने काही न बोलता मान डोलावली. त्याच्या डोळ्यात थोडीशी अस्वस्थता होती, पण त्याचबरोबर एक ठाम विश्वासही. आज त्यांचा मित्र एकटा नव्हता. गणेशरावांनी तो जुना नंबर डायल केला. इन्स्पेक्टर अनिलचा. फोनच्या दुसऱ्या टोकाला गंभीर ठाम आवाज आला. गणेशरावांनी थेट उत्तर दिलं, हो अनिल साहेब, सगळी कागदपत्रं तयार आहेत. मी जे सांगितलं होतं त्याचे एक एक पुरावे माझ्याकडे आहेत. फोनच्या त्या टोकावरून इन्स्पेक्टर अनिल यांचा ठाम आवाज आला, आपण निश्चिंत राहा, पोलीस वेळेवर पोचतील. आता ते दोघं वाचणार नाहीत. जे काही तुम्ही भोगलं त्याचं उत्तर आता कायदा देईल. फक्त तुम्ही घरी परत जा आणि पुढचं काम आमच्यावर सोडा. गणेशरावांनी फोन ठेवला. एक खोल श्वास घेत आकाशाकडे पाहिलं. उषा, आता तू बघ, तुझे मारेकरी आता सुखाने जगणार नाहीत. त्यांच्या चेहऱ्यावर आता अश्रू नव्हते, फक्त एक शांतता होती, जी शांत दिसत असली तरी त्यात एक प्रचंड वादळ होतं. इकडे घरात अजूनही पार्टीच सुरू होती. ती लोभाची आणि फसवलेल्या विजयाची पार्टी होती. सिया आपल्या सासू उषाच्या कपाटासमोर बसलेली होती. एक एक दागिना बाहेर काढून स्वतःवर घालून पाहत होती, जणू ती एखाद्या जुन्या पेटीतून लहानपणीची खेळणी काढत होती. आई, बघ ना ही अंगठी. तिने एका हिऱ्याची अंगठी घालून चमकत म्हणाली, तुझ्या हातात तर कमालची दिसेल. सुशीला जवळ बसत अंगठी स्वतःच्या बोटात घालून म्हणाली, खरंच खूप सुंदर आहे. जेव्हा ती म्हातारी आता राहिलीच नाही तर ह्या अंगठीची काळजी तिच्या सुनबाईच्या आईचीच आहे. त्या तिघांच्या हसण्याचा आवाज खोलीत घुमू लागला. एक असं हसू ज्यात ना माणुसकी होती ना नात्यांची कोणतीही गरिमा. सियाने आता एक हार काढला आणि गळ्यात घातला. आरशात स्वतःकडे पाहून म्हणाली, आता तर मी खरंच या घराची राणी दिसते. सुशीलाने हसत चिमटा घेतला. राणी नाही ग, महाराणी. आणि तुझा सुजयही कुठल्या राजापेक्षा कमी नाही. आणि पुन्हा खोलीत हास्याचं तुफान पसरलं. सुशीलाने पुन्हा त्या अंगठीकडे पाहिलं आणि म्हणाली, आता या घरावर फक्त तुमचा हक्क आहे. पण तेवढ्यात हसणं ऐकता ऐकता वेळ जणू थांबला. मुख्य दरवाजावर एक सावली उभी होती आणि ती कोणतीही दुसरी नव्हे तर स्वतः गणेशराव होते. त्यांच्या चेहऱ्यावर थकवा नव्हता, एक दगडासारखी कठोरता होती. त्यांच्या डोळ्यातून सगळं आरपार दिसत होतं. सिंहाच्या डोळ्यात भीती भरली. सुजयच्या मणक्याला एक गार झटका बसला. बाबा, सुजय थरथर आवाजात म्हणाला, कुठं गेले होता तुम्ही? मी किती शोधलं तुम्हाला. पण गणेशरावांनी एकही क्षण न वाया घालवता कडक आवाजात उत्तर दिलं, बस, आता एक शब्दही बोलू नकोस. बंद कर ही नाटकं. त्यांचा स्वर इतका धारदार होता की सुशीलाचं हसूही एका क्षणात हरवलं. आज पहिल्यांदाच मी पाहिलं माणसाच्या चेहऱ्यावर राक्षस हसताना कसा दिसतो. तुम्ही इथे पार्टी साजरी करत आहात, पण आता पुरे झालं. ते खोलीत आत आले. टेबलावर ठेवलेले दागिने पाहिले. हे सगळे दागिने माझ्या उषाचे आहेत. तुमच्यात हिंमत कशी झाली त्यांना हात लावायची? तयार व्हा आता तुरुंगात जाण्यासाठी. हे ऐकताच सुजय ओरडाओरड करू लागला, तुमचं हे वेड स्वतःजवळ ठेवा आणि निघा इथून. हे घर आता माझं आणि सियाचं आहे. असं म्हणत त्यानं आपल्या वडिलांचा हात धरला. त्यांना ढकलून बाहेर काढण्याचा प्रयत्न करू लागला. तेवढ्यात सिया ओरडली, मोठा आलाय तुरुंगात टाकायला. पण त्याचवेळी गणेशरावांनी हात झटकला आणि तिच्या गालावर एक जोरदार चापट दिली. खबरदार, तुझ्या घाणेरड्या हातांनी जर मला स्पर्श केलास तर हे हातच तोडून टाकीन. त्यांच्या डोळ्यात आता अश्रू नव्हते, फक्त एक आग होती जी सगळं स्वच्छ जाळून टाकण्यासाठी पुरेशी होती. तेवढ्यात घराच्या बाहेरून पोलीस सायरन वाजण्याचा आवाज आला. पोलीस आले होते. गणेशराव काही पावलं पुढे आले. त्यांच्या आवाजात आता तो कंपन होता जो दगडालाही फाडून टाकू शकतो. आणि या घरावर हक्काची गोष्ट बोलायची आहे तर ऐकून ठेवा. या घरावर आता तुमचं काहीच हक्क राहिलेला नाही. खोलीत एक शांतता. मी माझ्या संपूर्ण आयुष्याची कमाई, माझं श्रम, माझ्या उषाच्या आठवणींनी सजलेलं हे घर आता त्या ट्रस्टच्या नावी केलं आहे, जिथं कोणताही मुलगा आपल्या आईवडिलांना अशा प्रकारे फसवू शकणार नाही. आणि हो, माझ्या उषाच्या मृत्यूला नैसर्गिक मृत्यू दाखवून तुम्ही लोकांनी जे काही लपवलं होतं त्याचे सगळे पुरावे आता माझ्याकडे आहेत. तुमच्या स्वतःच्या घरातून तुमच्या स्वतःच्या तोंडाने केलेल्या त्या गप्पा ज्या हसत हसत तुम्ही करत होता त्या सगळ्या माझ्याकडे आहेत.
त्यांनी आपल्या खिशातून एक छोटा कॅमेरा बाहेर काढला. हीच ती साक्ष आहे ज्यात सगळं स्पष्टपणे रेकॉर्ड झालं आहे. उषाने कधी नको म्हटलं होतं, पण आज त्याचं अस्तित्वच तुमच्या सगळ्यांच्या खऱ्या चेहऱ्यांना उघड करतंय. असं बोलून ते दरवाजाकडे वळले आणि तिथं इन्स्पेक्टर अनिल आधीच उभे होते. गणेशराव म्हणाले, आता न्याय बोलणार आणि तुम्ही दोघं फक्त ऐकणार. इन्स्पेक्टर अनिल यांनी आश्वासनाने गणेशरावांकडे पाहिलं आणि पुढं पावलं टाकली. त्यांच्या मागे 2 कॉन्स्टेबल होते. एकाच्या हातात कॅमेरा, दुसऱ्याच्या हातात अटक वॉरंट. सिया आणि सुशीला यांच्या डोळ्यापुढे अंधार आला. काही क्षणांपूर्वी खोलीत घुमणारी सुशीलाताईंची हसरी मुद्रा आता एखाद्या पांढऱ्या चादरीसारखी फिक्कट पडली होती. जणू त्यांच्या नसांमधून रक्तच निघून गेलं होतं. इन्स्पेक्टर, हा काय विनोद आहे? सुजयने घाबरलेल्या आवाजात विचारलं, पण त्याचे शब्दही थरथरत होते. इन्स्पेक्टर अनिल यांनी त्याच्याकडे पाहिलं आणि ठाम स्वरात सांगितलं, विनोद तर तेव्हा होता जेव्हा तुम्ही तिघं मिळून एका आईचे श्वास हिरावून घेत होता. आता जो होत आहे तो न्याय आहे. सिया थरथरत्या हाताने दागिन्यांचा भरलेला हात मागे घेत होती. आता तिचा चेहरा भीती आणि अपराधाने भरलेला होता. सुशीला काही बोलण्याचा प्रयत्न करत होती, पण शब्द गळ्यातच अडकले. जसं त्यांनी पावलं मागे टाकली, एक कॉन्स्टेबल पुढे आला आणि त्याच्या हातामध्ये हातकड्या अडकवल्या. तुम्हाला भारतीय दंड संहितेच्या कलम 302 हत्या, 120B षडयंत्र आणि 201 पुरावे नष्ट करणारे याच्या अंतर्गत अटक करण्यात येत आहे. सिया एकदम जमिनीवर कोसळली. तिची हसणारी मुद्रा आता वेडसर किंचाळ्यांमध्ये बदलली. हे खोटं आहे, आम्ही काहीच केलं नाही. सुजय तिथंच जमिनीवर बसून राहिला. आता त्याच्या चेहऱ्यावर ना अभिमान उरला होता, ना वडिलांची पाहण्याची हिंमत. कारण आता त्यालाही माहीत होतं, कुठलंच वाचवणारा मार्ग शिल्लक राहिलेला नाही. सुशीलाचं मन मौन, सियाचं विव्हळणं आणि सुजयचं झुकलेलं डोकं, हे सगळं बघून कुणालाही प्रश्न पडावा की माणूस किती खाली जाऊ शकतो जेव्हा त्याचा लोभ नात्यांपेक्षाही मोठा होतो. पोलीस त्यांना घेऊन निघून गेले होते. गणेशराव काही वेळ तिथेच उभे राहिले, जिथं उषा नेहमी असायच्या, हसत असायच्या. हळूच त्यांनी खिशातून उषाताईंचा फोटो काढला. तो फोटो जो नेहमी त्यांच्या जवळ असायचा. त्या फोटोकडे पाहत ते म्हणाले, बघ ना उषा, तुझा गणेश हरला नाही. तुझ्यासाठी, तुझ्या नावाची ती इज्जत मी वाचवली आहे, जी या 4 भिंतींपेक्षा कितीतरी मोठी आहे. खिडकीतून आता सूर्याचा प्रकाश झिरपत होता, पण आज त्याची किरणं एखाद्या विजयासारखी वाटत होती. गणेशरावांना आता एक शांतता लाभली, कारण आता त्यांची उषा न्याय मिळवून गेली होती. या कथेला शेवटी एक असा प्रश्न भिडतो जो प्रत्येक मनाला चिरून टाकतो, खरंच का आपलीच संतान इतकी बदलू शकते? आई वडील म्हणजे ती ऊन आहेत. आई वडील म्हणजे ते ऊन आहेत, जी स्वतः भासतात फक्त आपल्या लेकरांना सावली मिळावी म्हणून. पण जेव्हा हेच लेकरं त्यांच्या उतारवयात अंधार बनून समोर येतात, तेव्हा फक्त एक माणूस नाही, माणुसकीच मरते. ज्या हातांनी तुला चालवायला शिकवलं, तेच हात जर थरथरत असतील आणि तुझ्यासाठी जेवण बनवत असतील, तर ते थकवा नसतो, तो त्या नात्यांचा शेवट असतो. शेवटचा श्वास ही फक्त एका वडिलांची कथा नाही, ही लाखो आईबापांची खरी कहाणी आहे, जे आजही घरी चुपचाप अश्रू गिळत आहेत. आपल्या स्वतःच्या मुलांच्या अपेक्षेमुळे जर तुमचे आईवडील हयात असतील, तर त्यांना फक्त जिवंत राहू देऊ नका. त्यांना समजून घ्या, त्यांच्यासोबत राहा, कारण ते जेव्हा जातात तेव्हा जी शांतता घरभर गाजते, ती आयुष्यभर पाठलाग सोडत नाही. त्यांच्या जाण्यानंतर पश्चाताप करण्यापेक्षा आजच त्यांना कवेत घ्या, कारण आईवडिलांची साथ ही एक जबाबदारी नाही, ती एक वरदान आहे. ही कथा तुम्हाला कशी वाटली कॉमेंटमध्ये नक्की सांगा. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कॉमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहायलासुद्धा विसरू नका. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओसोबत.